असेल, खर्डी पट्टा असेल, त्या समवेत शहापूर आणि मुरबाड पट्टा असेल, त्या समवेत पडगा आणि भिवंडी पट्टा असेल. या संपूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या वेळी एखादी मोठी स्पर्धा होते, आयोजकांची पहिली पसंती म्हणजे जयजी विदे सर, त्यांचं आपण करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. चला फिल्डिंग सेट करून घ्या टीम खैरपाडा, आणि विनंती असेल शिवशक्ती क्रिकेट संघ तुते, आपण सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानावरती त्वरित पाठवायचे. चला विनंती असेल टीम खैरपाडा, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. आम्ही सातत्याने उल्लेख करतोय कारण सायंकाळच्या सत्रामध्ये सूर्य लवकर असताना जातो. येस, आपण टायमिंग लावणार आहोत, मात्र जोपर्यंत पहिला बॉल पडत नाही तोपर्यंत टाइम आपण नोट करू शकत नाही. मात्र विनंती असेल विदिन 2 मिनिट्स फिल्डिंग सेट करून घ्यायची टीम खैरपाडा, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. शाहरुख आणि रोहन हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. शाहरुख आणि रोहनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे टीम शिवशक्ती क्रिकेट संघ तुते या संघाची. मात्र कशा प्रकारची कामगिरी त्यांची होईल हे देखील पाहणं इतकंच इंटरेस्टिंग असणार आहे. मॅच इज ऑन. दोन्ही टीम मध्ये हीच चुरशीची लढत 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वार्ध 4 षटकांचा उत्तरार्ध, त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी द्वंद्व आणि रणसंग्रामी युद्ध आपण सर्वजण पाहत आहात. पुढील मॅच चांदरोटी विपक्ष सापगाव असेल. आईगाव देवी चांदरोटी आणि जयभजंग सापगाव दोन्ही संघांचं कौतुक करेल. दिलेल्या वेळेवरती दोन्ही संघ उपस्थित झाले. मॅचला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. तुते विपक्ष खैरपाडा असा सामना. निलेश बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल घेऊन सज्ज. पहिला बॉल आडव्या पट्ट्याने एक स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेट मध्ये. कंप्लीट होईल मैदानावरती सिंगल, आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट पहिल्या बॉल वरती खातं ओपन झालेलं आहे. आपण टाइम देखील नोट करणार आहोत. वाजले ते म्हणजे 10 वाजून 10 मिनिटं. 10 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. यावेळेस देखील आडव्या पट्ट्याने मिड विकेटच्या दिशेला स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. सिंगल आड होईल. फलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 3. 4 वर्ष मॅच आहे आणि 4 वर्षच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल याती मात्र शंका नाहीये. ज्यावेळेस ऍज अ कॅप्टन आमचं इंटरव्ह्यू आम्ही केलं टॉसच्या वेळी, त्यावेळेस अगदी बॅटरने देखील सांगितलं की
आम्ही 50 धाबापर्यंत बनवण्याचे प्रयत्न करू आणि सुरुवात देखील चांगली झाली. मिडल ऑफ द बॅट बॉलचं कनेक्शन आहे. ज्या प्रकारे मी म्हणेल कनेक्शन झालं पाहिजे तसं नाहीये, तरी देखील मी म्हणेल सुरुवात फार चांगली. धावफलक पाहायला मिळेल. 3 रन ऑन द बोर्ड. 3 धावा या धावफलकावरती. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवणं इथून देखील गरजेचं असणार आहे. मॅच तर दोन्ही संघांमध्ये आपल्याला चुरशीची पाहायला मिळते. तू ते विपक्ष खैरपाडा अशी मॅच असा हा सामना. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला दर्जेदार स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. स्वप्न हे साकारले जातात झोपेमध्ये, मात्र त्यांना सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते आणि तेच पाहायला मिळतोय. हॅमर केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, बॉल निघून झालाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा रोहनच्या बॅट मधून निघालाय हा दमदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. मिस्टर 360 रोहनच्या बॅट मधून आपल्याला बॅक टू बॅक 2 षटकार, दोन्ही कलात्मक होते. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन लॉंग लेगच्या दिशेला पहिला आणि त्यानंतर जागा बनवून दुसरा षटकार पाहायला मिळाला. तर जबरदस्त अजून एक मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका आणि इनिंगचा हा पहिला खणखणीत चौकार. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आक्रमकतेने भरलेलं आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. रोहनने कमालीची सुरुवात करून दिली आहे टीम तुते संघासाठी. तुते विपक्ष खैरपाडा अशी मॅच. शिवशक्ती क्रिकेट संघ तुते विपक्ष खैरपाडा अशी लढत पाहायला मिळते. यावेळेस हॅमर केलाय पॉइंटच्या डोक्यावरून डिपिश पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक खणखणीत अजून एक दमदार चौकार. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच डीजे. शिवशक्ती क्रिकेट संघ तुते संघाने जबरदस्त बॅटिंग केली आहे पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 23-23 या आकड्यावरती. रोहनचं कौतुक करेल. रोहनच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये 20 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. तब्बल 2 षटकार 2 चौकाराच्या साथीने तो 20 धावांवरती खेळतोय. कमालीची फलंदाजी. 23 धावा या धावफलकावरती. जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आपण सर्वांनी वाक्य ऐकलेलं आहे. कॅप्टनने म्हटलं की आम्ही 50 ते 55 धावांपर्यंत जाण्याची मजाल मारू आणि अगदी सुरुवात तशीच झाली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 23 बॉलिंग ट्रॅक वरती आता जेडी पाहायला मिळतील. जेडीचं खेळणं, जेडीची गोलंदाजी या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट आहे, कारण मोमेंटम जो आहे शिवशक्ती क्रिकेट संघ तुते संघाच्या बाजूला आहे. रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये हे चित्र आपण नेहमी पाहतो. नितीन सर जर विचार केला सकाळच्या सत्रामध्ये हे चित्र आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. वातावरण थोडंसं दमट असतं त्यामुळे बॅटला बॉल देखील जास्त लागत नसतो. त्या व्यतिरिक्त गोलंदाज ज्या वेळेस गोलंदाजीसाठी येतो तो ड्यू फॅक्टर, त्या ड्यू मुळे माती चिकटते आणि चिकटल्यामुळे बॉलरचा जो पाय तो थोडासा स्किड होतो. अगदी हेच आपल्याला पहिल्या बॉल वरती पाहायला मिळालं. सिंगल ऍड होईल फलक 24 या आकड्यावरती पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती ज्याच्या बॅट मधून 2 चौकार 2 षटकार आले तसा आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन तब्बल 4 बॉल मध्ये 20 धावांवरती खेळतोय. कमालीची फलंदाजी. पहिला बॉल लॉंग लेगच्या दिशेला त्याने ठोकला होता तो म्हणजे सिक्सर. त्यानंतर पॉइंटच्या दिशेला षटकार पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या दिशेला देखील चौकार आणि पॉइंटच्या दिशेला देखील चौकार. यावेळेस स्विच हिट करत असताना स्ट्रोक तर जबरदस्त. बॉल निघून चाललाय डिपिश बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहनच्या बॅट मधून त्याच्या इनिंगचा तिसरा खणखणीत बॅक टू बॅक चौकार.
थँक्यू सो मच. 4 षटकांमध्ये मजाल मारायची होती 55 ते 60 ची आणि अगदी सुरुवात त्याची फार दमदार झाली आहे. रोहनचं कौतुक करेल, आतापर्यंत 5 बॉल मध्ये 5ही मोठे फटके त्याच्या बॅट मधून आलेत. अजून एक स्विच हिट. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत, मात्र पॉइंट थर्ड मॅनचे फिल्डर बॉलला गॅदर करण्यासाठी येतील. अखेर गली क्षेत्रामधून थर्ड मॅन मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाब्यांच्या साथीने धावफलक 30 या आकड्यावर. सुरुवात फार दुवेदार झाली आहे. असं म्हटलं जातं, कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नहीं और हारा वही जो लढा नहीं. आणि आता मैदानावरती ती लढाई सुरू झाली आहे. आम्हाला बनवायचे जास्तीत जास्त धावा. ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. मालिकावीरची बाईक आमच्या गावामध्ये आम्हाला न्यायची आहे. आज स्वप्न घेऊन मैदानावरती शिवशक्ती क्रिकेट संघ तू ते देखील उतरलाय. मात्र खैरपाडा संघ आपण देखील कमी नाही आहोत. आपल्याकडे देखील कॅलिबर आहे, पोटेन्शियल आपल्याकडे आहे. त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कमबॅक करणं हे फार आवश्यक असणार आहे. डीप मध्ये स्वीपर कव्हर, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडासा लॉंग ऑफच्या दिशेला फिल्डर पाहायला मिळेल. एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळेल. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळतील. फिल्डिंगची विवरचना अशी आहे, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर पाहायला मिळतात. इनसाइड द सर्कल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक पाहायला मिळेल 31-31 या आकड्यावर. आणि शेवटचा बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर धक्का बसलाय. विकेटचं पतन होतोय. हा धक्का क्रमांक पहिला लागतोय शिवशक्ती क्रिकेट संघ तू ते संघाला. जी कोंडी फोडणं गरजेचं होतं ती कोंडी फुटली आहे आणि आता मैदानावरती फलंदाज होतील बाद. शाहरुखच्या खेळीचा अंत. शाहरुख बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच इजर. धावफलक 31. 2 षटकांच्या अखेरीस. नितीन सर, हे षटक फार चांगले राहिले. या षटकामध्ये कोंडी देखील फुटली. 8च धावेंचं एक इकॉनॉमिकल षटक देखील आपल्याला पाहायला मिळालं. स्कोरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत नितीन सर, त्यांचं आम्ही कौतुक करणार आहोत. आणि आपण पाहू शकतो या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट आमचे शैलेश दादा अँड कंपनी UTC च्या वतीने आपल्याला ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचलेली पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील दिगंबर, नवीन बॅट्समन दिगंबर आहे, माफ करा. बॉलिंग ट्रॅक वरती नीलू आपल्याला पाहायला मिळतील. बघूया नीलूने कशा प्रकारची आता या ओव्हर मध्ये कामगिरी करतोय. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. बघा मोमेंटम जो ब्रेक झालाय त्या व्यतिरिक्त एक विकेट देखील प्राप्त झाली आहे. आता स्ट्रायकिंग एंड वरती रोहन येतो. रोहन कशा प्रकारचा अप्रोच सेवेल. अप्रोच तर कडक आहे, अप्रोच तर दमदार आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला दिल मागे मोर. रोहनच्या बॅट मधून आलेला हा अजून एक दमदार 4. थँक्यू सो मच. जय बजरंग क्रिकेट संघ सापगाव आणि आई गावदेवी क्रिकेट संघ चांदरोटी दोन्हीही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतोय किट घ्यायच्यासाठी यायचे आणि मिड मॅच मध्ये टॉस होणार आहे. आपण टॉस साठी देखील या. जबरदस्त झेल पाहायला मिळते. डीप मध्ये फिल्डर होते तिथे ज्यांनी झेल पकडली निलेश, आणि निलेशच्या वतीने अफलातून झेल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूला थांबवणं गरजेचं होतं तो खेळाडू आता थांबलेला आहे. फलंदाज रोहनच्या खेळीचा अंत. आणि आता अविनाशला आपण पाहू शकतो 4थ्या क्रमांकावर विकेटचं पतन झालेलं आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 35 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यानंतर देखील आपल्याला अजून सामने कव्हर करायचे आहेत. तब्बल आजच्या दिवसामध्ये 9 सामने आपल्याला कव्हर करायचे. सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असणार आहे, याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नीलू पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर ज्याने कोंडी फोडली आहे. यावेळेस देखील आयाम ऍक्शन या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते.
ज्यावेळेस ऍक्शन रिप्ले आपण पाहाल, स्मॉल रनअप आहे, रिदमिक रनअप मी म्हणणार नाहीये, तरी देखील जी जंप असते, जो फॉलो थ्रू असतो, त्यामुळे ती गती, तो वेग धारण करत असताना आपल्याला नीलू पाहायला मिळतो. जो फुलटॉस बॉल होता, मात्र बॅटची एज लागली आणि टॅप, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला. डॉट बॉलची समाप्ती होती. 35. अविनाशच्या विरोधामध्ये आपल्याला नीलू कमालीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत. यावेळेस फुटबॉलचा प्रयत्न, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली आहे डेस्टिनेशन वरती. बॉल सीमा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत हा चौका. थँक्यू सो मच डीजे. छाती केसरीची, दुसरी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. प्राण राजियाचा, जीव योगियाचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडितो, युद्ध मांडितो ऐसा राजा. जीव जीवितो, जीव रक्षितो, जीव वाहतो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारं संगीत डीजे यांच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळतं. डीजे मास्टरचं देखील आपण कौतुक करणार आहोत. तुर्तास मैदानावरती आपण पाहतोय नीलूच्या माध्यमातून कमबॅक नक्की पाहायला मिळतंय. एक विकेट जी महत्वाची होती रोहनची, ती त्याने कॅरी केली आहे. धावफलक 39. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, पंचांचा इशारा. वेस्ट ऑफ पाईट बीमर आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काही बॅटरने चहा सोबत बिस्किट नाही, सकाळच्या सत्रामध्ये चहा सोबत नशीब खाऊन आलाय. हा नशिबाचा पंजा. थँक्यू सो मच डीजे. फलक 44. 44 या आकड्यावरती. फ्रीटचा बॉल आहे, रेंज हिटिंग करावी लागेल या बॉल वरती. ऑन साइडला फिरवायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल, कॅच जरी कंप्लीट झाली तरी फ्रीटचा बॉल आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चाचपडत असताना फिल्डर, थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. मी म्हणेल सूर्य डोक्यावरती आहे, त्यामुळे ही फिल्डिंग थोडीशी कदाचित खराब आपल्याला पाहायला मिळत असेल, मात्र हरकत नाहीये. तोवर 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 46. 3 षटकांमध्ये 46. नॉट अ बॅड टोटल, एक चांगला टोटल आहे. जरूर विकेट्स गेल्या 2, ज्यामध्ये शाहरुखची विकेट, स्वस्तामध्ये शाहरुख 4 धाव्यांवरती बाद झाले आणि त्यानंतर रोहनने कमालीची कामगिरी केली. तब्बल त्याच्या बॅटमधून आपल्याला 29. 29 धाव्यांची विध्वंसक खेळी पाहायला मिळाली. असा रोहन आपल्याला पाहायला मिळतोय, तो देखील बाद झाला. मात्र त्यानंतर अविनाश आणि दिगंबर दोघांचं कौतुक करेल, ज्या प्रकारे या दोघांनीही चांगली कामगिरी केली. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल, वेळ वाचवणं देखील गरजेचं असणार आहे. टाइम इज मनी अँड मनी इज ऑलवेज इम्पॉर्टंट, आम्ही सातत्याने उल्लेख करतो. अभि सावंत सर आपल्याला पाहायला मिळतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तीन षटकांच्या अखेरीस धावफलक 46. 46 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आता शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बबलू बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. टीमचे कॅप्टन आहेत. आता या स्लॉग ओव्हरच्या म्हणजे हाणामारीच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहतो, जे स्ट्रोक असतात ते देखील सिलेक्टिव्ह असतात. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन स्वीप, मग ती कन्व्हेन्शनल असेल, मग ती स्लॉग स्वीप असेल, स्विच हिट म्हणजे रिव्हर्सची स्वीप देखील आपल्याला पाहायला मिळते, किंवा फॉलिंग स्वीप. ग्रामीण क्रिकेटमध्ये स्वीपचे जे स्ट्रोक आहेत ते अगदी प्रत्येक खेळाडूला वाटतं की मला यावं, आणि ज्यावेळेस त्या स्ट्रोकवरती तो महारत हासिल करतो त्यावेळेस ग्रामीण क्रिकेट स्पेशली टेनिस बॉलमध्ये त्याला महत्त्व प्राप्त होतं. असे खेळाडू आपल्याला भरपूर सारे पाहायला मिळतात, जे ऑन साइडला डॉमिनेटेड असतात. धावफलक पाहायला मिळेल 46. 46 या आकड्यावर बबलू बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ चांदरोटी आणि तो संघ फाईट करेल जय बजरंग क्रिकेट संघ सापगाव या संघासोबत. व्हाईट बॉल असेल. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 47. 47 हवा. थोडीशी लूज डिलिव्हरी मी म्हणेल, थोडंसं वेग असणं गरजेचं आहे. वेग नसला तरी देखील प्रॉपर लाईन आणि लेंथ ही फार इम्पॉर्टंट आहे. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज
दिगंबरच्या बॅटमधून. थँक्यू सो मच डीजा. सकाळच्या सत्रामध्ये अगदी हा स्ट्रोक दिगंबरच्या बॅटमधून पाहून मनाला आनंद झाला, कारण क्रिकेटमधील सर्वात देखणा फटका असतो हा. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त, फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू दी ग्राउंड. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दिगंबरच्या बॅटमधून बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि 50 अप देखील झालेली आहे. धावफलक पाहायला मिळेल एकूण 60 या आकड्यावर. बॉलचा खेळ झाला, 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाचं विवरण पाहिलं कुठेतरी या षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाली आहे. पहिला बॉल डॉट होता, मात्र त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर सूट सापडतच नाहीयेत. 2 बॉलवरती 2 खणखणीत सिक्सर पाहायला मिळाले आणि हा तिसरा वाटतोय. येस, इट इज आउट ऑफ द पार्क. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. थँक्यू सो मच डीजे. आज खऱ्या अर्थाने बॅट्समनने डॉमिनेटिंग सुरुवात करून दिली आहे. रोहनने सुरुवात फार चांगली करून दिली. 2 बॉलवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. त्यानंतर 3 बॉल 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. पहिल्याच मॅचमध्ये षटकारांची देखील हॅट्रिक पहिल्याच इनिंगमध्ये पाहायला मिळते. सो आज असं वाटतंय की कदाचित हा मैदान आणि या मैदानावरती चौकार षटकारांची आतिषबाजी होईल. थोडा लेट पाऊस संपला, मात्र आता धावेंचा पाऊस या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये पडेल यातही मात्र शंका नाहीये. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. थोडीशी महागडी गोलंदाजी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते कॅप्टन बबलू कडून. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 66, 66 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळेल. फलंदाज दिगंबरच्या बॅटमधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. एक जबरदस्त स्ट्रोक. बॅक टू बॅक हा 4था षटकार. थँक्यू सो मच डीजे. काय बॅटिंग होती, काय बॅटिंग होती. कमालीची फलंदाजी. सलग 4 बॉल 4 षटकार मारलेत. आता 5व्या बॉल मध्ये 5वा षटकार येईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. 73 धावा. या संपूर्ण स्पर्धेचा इतिहास पाहिला तर सर्वात जास्त उच्चांक गाठलाय 74 धावेंचा. आता ते 74 धावेंचा उच्चांक तोडू शकतील का? एका धावेची आवश्यकता आहे. तो उच्चांक तोडण्यासाठी फुल टॉस बॉल टोल वसूल केलाय. डीप मध्ये फिल्डर फिल्डिंग चांगली. लेझी रनिंग बिटवीन द विकेट. कम्प्लीट होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बाद. अखेर मैदानावरती कंप्लीट होईल जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 74. 74 धावा. 75 धावेंचं लक्ष शिवशक्ती क्रिकेट संघ तुते संघाच्या वतीने खैरपाडा या संघासमोर असेल. चला विनंती असेल पुढील मॅच आपण त्वरित कव्हर करणार आहोत आणि पुढील मॅचचा टॉस देखील कव्हर करतोय. चांदरोटी टीम कॅप्टननी या लवकरात लवकर आणि सापगाव टीम कॅप्टनला देखील विनंती आपण देखील यायचंय. टीम जय बजरंग क्रिकेट संघ सापगाव टॉस साठी रिपोर्टिंग करा. जय बजरंग क्रिकेट संघ सापगाव टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ चांदरोटी संघ उपस्थित आहे. कॅप्टन उपस्थित आहे त्यांचे. कौतुक. 18 मिनिटांमध्ये चौकार गेले, षटकार गेले देखील 4 ओव्हर कंप्लीट झाल्या. सो वेल डन. चला विनंती असेल दोन्ही संघ आई गावदेवी क्रिकेट संघ चांदरोटी विपक्ष सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच जय बजरंग क्रिकेट संघ सापगाव अशा 2 संघांमध्ये
लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करा ही विनंती असेल. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. जय बजरंग क्रिकेट संघ सापगाव आलेले आहेत. कॅप्टन आपल्या समवेत जॉईन झालेत. आई गावदेवी क्रिकेट संघ चांदरोडी टीम कॅप्टन या आपण त्वरित टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन नाही आपण टॉस कपास कक्षामध्ये टॉस करूया. सामना 4 ओव्हरचा असेल. मॅच सायमल्टेनियसली सुरू ठेवायची विनंती असेल. आपण टॉस देखील करतोय. तुते गावचा एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे किसनजी पांढरे साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत विनंती असेल. आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. टीम चांदरोटी कॅप्टनला पाठवायचे विनंती असेल प्लीज. आणि मॅच सायमल्टेनियसली सुरू ठेवायचं आहे. आपण मॅच देखील सुरू ठेवणार आहोत. आपण टॉस देखील करणार आहोत. स्पर्धा जबरदस्त आहे. आयोजन नेत्र दीपक आहे आणि प्रत्येकाच्या मनाला हवीशी अशी ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ती म्हणजे स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे चषक 20-25 दमदार आणि दिमागदार आयोजन आपण सर्वजण अनुभवतात. युवा उद्योजक आणि समाजसेवक एक डॅशिंग आणि रुबाबदार चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे सर्वांचे लाडके चॉकलेट बॉय प्रफुल्ल दादा विदे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल चांदरोटी आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे सापगाव आणि चांदरोटी असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन फ्लिप केला जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे. कॉल असेल. येस चांदरोटी संघाचा कॉल आहे. प्रफुल्ल दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉल असेल हेड आणि आलाय हेड म्हणजे टॉस जिंकले चांदरोटी संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण आसनस्थ व्हा. जास्त प्रश्न विचार नाही. चांदरोटी संघ टॉस जिंकला डिसिजन कळवायचा आहे. सापगाव संघाने टॉस जिंकलाय. सापगाव संघ टॉस जिंकला डिसिजन क्षेत्ररक्षण फिल्डिंग करायचा निर्णय घ्याल. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल सर. सायमल्टेनियसली सामना सुरू ठेवायचा. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आपुलकीचा प्रश्न या स्पर्धेविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. आयोजन तर खूप सुंदर आहे. दरवर्षी मनीष आणि मनोज आम्हाला कॉल करून इथे बोलवतात. त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू सो मच. आपल्या समवेत आता चांदरोटी संघाचे कॅप्टन आहेत. टॉस हरला असता डिसिजन काय होतं? टॉस जर जिंकलो असतं तर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार होतो आणि जास्तीत जास्त कमी धावा कशा रोखता येतील त्याचा प्रयत्न करणार होतो. पण आता आमची पहिली फलंदाजी आहे. चांगल्या धावा मारून आम्ही डिफेन्स करणार. या स्पर्धेविषयी ऐकायला नक्की आवडेल. नियोजन तर अतिशय सुंदर आहे. आमचं सलग 2-3 वर्ष झाले खेळण्याचा प्रयत्न चालूच होता आणि हा पहिला वर्ष आम्ही इथे खेळत आहे आणि नियोजन बघून तर खूपच छान वाटते. थँक्यू सो मच. टॉस कबाउस कक्षामधून न्यूज येते. टॉस जिंकलाय जय बजरंग क्रिकेट संघ सापगाव संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला. 75 धावांचं लक्ष असेल. 75 चं टार्गेट. मॅच देखील सुरू झाली आहे आणि मैदानावरती आपल्याला आतिषबाजी पाहायला मिळते आहे. अखेर मोठे फटके येत आहेत आणि तेच महत्वाचं आहे. 75 धावांना चेस करण्यासाठी धुवाधार सुरुवातची गरज आहे आणि धुवाधार सुरुवात देखील पाहायला मिळाली. पहिला षटकार आला, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर सिंगल आली आहे. म्हणजे धावफलक पुढे सरकलेला आहे. तेच महत्वाचं आहे.
आम्ही नेहमी म्हणतो कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. आता लढाई करावी लागेल. बघूया लढाई कशा प्रकारची होईल. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळेल. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन एक जबरदस्त स्ट्रोक. रोहनच्या विरोधामध्ये हा आक्रमक हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 11 या आकड्यावर. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. एका गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद करून घ्या. बघा वेळ वाचवणं गरजेचं आहे. तुम्हाला आम्ही सातत्याने उल्लेख करतोय. वेळ वाचवणं हे फार महत्वाचं असेल, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्या. यावेळेस चांगला बॉल. वन्स अगेन कमबॅक करत असताना रोहन पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. खैरपाडा संघाने सुरुवात फार चांगली केली होती, मात्र अंत फार चांगलं करत असताना रोहन पाहायला मिळतील. विथ द बॅट फार चांगली कामगिरी केली आणि आता विथ द बॉल फार अप्रतिम कामगिरी करत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 11 पाहायला मिळेल. आता विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 64 धावांची आवश्यकता 18 बॉलमध्ये. डीजे थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. फलक आपल्याला पाहायला मिळतोय 11 या आकड्यावर. षटकाचं पाहिलं तर पहिले 4 बॉलमध्ये 11 आले. असं वाटलेलं की शेवटच्या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका मारून धावफलक 15 पर्यंत नेली, तर मात्र या मॅच मध्ये देखील कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. मात्र कुठेतरी आपण पाहू शकतो थोडासा यावेळेस व्हाईट बॉल थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली, जी मात्र लाईन वाईडिश लाईन वरती होती. लेनचा जर विचार केला मी म्हणेल लेन चांगला आहे, कारण रायझिंग बॉल ज्यावेळेस येतात सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी क्वेश्चन मार्क कटाक्ष टाकला जातो आणि कुठेतरी आपण म्हणू शकतो व्हाईट बॉल आलाय. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळेल. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट. फिल्डिंगला जवाब आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय पुढे सरकत असताना ऑन द बोर्ड 13 धावा.
मैदानावरती आपण पाहू शकतो 2 षटकांचा खेळ जो मात्र समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 16 16 आकड्यावरती. थोडीशी अवघड सुरुवात म्हणता येईल टीम खैरपाडा संघासाठी. मात्र दुसरीकडे शिवशक्ती क्रिकेट संघ 14-14 तुते संघ अप्रतिम कामगिरी करतोय. धावफलक पाहायला मिळेल 16 16 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. बघूया कशा प्रकारची कामगिरी ही मात्र केली जाईल. दिगंबर पाहायला मिळतील जे दिगंबरने फार चांगलं फायनल टच दिलं होतं मागील मॅच मध्ये, मागील इनिंग मध्ये. आपल्याला विशेष करून उल्लेख करेल 4 बॉल मध्ये 4 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडच्या दिशेला वळवायचा प्रयत्न होता. चेंडूने उंची जास्त लांबी कमी गाठली होती. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील जे मात्र 2 धावांच्या मदतीने धावफलक 18 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकाचं विवरण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळतो. या 5 बॉलवरती कशी गोलंदाजी होईल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. ऑन साइडला वळवलाय डीप मध्ये फिल्डर असणार आहेत मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक होता. याच षटकाराची नितांत गरज होती. षटकार. थँक्यू सो मच डीजा. धावफलक 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल कुठेतरी पाहू शकतो आपण थोडस कमबॅक होत असताना. मात्र इथून षटकार चौकाराची आतिषबाजी फार महत्वाची आहे, इम्पॉर्टंट. इथून देखील खेळणं मात्र कशा प्रकारची कामगिरी होईल ते देखील पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. या 3 बॉलवरती जास्तीत जास्त धावा कुडायचा प्रयत्न करावा लागेल. चेंडू हवेमध्ये होता. वड कॅच. कमालीचा झेल पाहायला मिळतोय. निखिल होते आणि निखिलच्या वतीने उडता निखिल पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडलाय अफलातून झेल आणि समाप्त झालाय फलंदाज जेडीचा खेळ. विकेटचं पतन होतोय. हा अजून एक धक्का बसतोय खैरपाडा संघाला. थँक्यू सो मच डीजे. धावफलक पाहायला मिळेल 24. चेंडू झालेत या षटकामधील 4. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या संपूर्ण ओव्हरचा विचार केला तर इव्हेंटफुल ओव्हर राहिली आहे. पहिला बॉल डबल असं वाटलेलं की मोठी धावसंख्या पाठलाग करत असताना षटकार गरजेचं. षटकार देखील आलं. त्यानंतर वाटलं कमबॅक गरजेचं आहे. कमबॅक देखील झालं. डॉट बॉल आला आणि त्यानंतर असं वाटलं की षटकार देखील येऊ शकतं. तर कुठेतरी असं वाटलं की कदाचित विकेट देखील जाऊ शकते आणि अगदी विकेट गेली या. त्यामुळे इव्हेंटफुल ओव्हर आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी. कॅच कंप्लीट. व्हॉट अ कॅच वन्स अगेन. जबरदस्त झेल पकडत असताना निखिल फलंदाज बाद होतील. अजून एक धक्का बसतोय ते म्हणजेच बॅटिंग करत असताना टीम खैरपाडा संघाला. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या इनिंग मध्ये 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकायचा विक्रम दिगंबरने केला. आता 3 बॉल 3 विकेट कंप्लीट होतील का हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. आपण इनिंगचा विचार केला तर 3 बॉल 3 चौकार पाहायला मिळाले. 3 बॉल 3 षटकार पाहायला मिळाले. आता 3 बॉल 3 विकेट पाहायला मिळतील का पहिल्याच मॅच मध्ये. इंटरेस्टिंग आहे मॅच. इंटरेस्टिंग रंगणार आहे सामना. स्विच हिट करायचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतोय. टेस्ट लाईन आणि लेंथ टेस्ट करणारी आपण पाहू शकतो गोलंदाजी.
डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक 3 देखील समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 24 पाहायला मिळेल. येस, 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 24 आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल डबल, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, 2 बॉल 2 विकेट आणि डॉट. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल ते मात्र 24. षटक क्रमांक आता 4 मैदानावरती मार्गस्थ होईल. दिगंबर प्लीज थोडंसं स्पीडअप करायची विनंती असेल. जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये ही आपणास विनंती. 6 बॉल 51 ची गरज आहे. आता टीम मीटिंगची देखील गरज नाहीये, त्यामुळे विनंती लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या आणि गोलंदाजाला विनंती असेल आपण लवकरात लवकर बॉलिंग ट्रॅक वरती या. 24 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त असं आयोजन, डोळ्यांचं पारणं फेडावं असं जबरदस्त असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा, दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे साहेब यांच्या वतीने हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि नियोजन आमचे मनीष दादा असतील त्यांच्या वतीने हे जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. धावफलक पाहायला मिळेल 24. 6 बॉल 51 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. पाठमधून आवाज आला आणि असं वाटलं कदाचित पाठ ब्रेक झाली आहे. हा क्षण एका क्रिकेटरसाठी फार वाईट असतं. मी नेहमी उल्लेख करतो, एक वेळ जे क्रिकेटर आहेत यांची गर्लफ्रेंड सोडून गेली, त्यांना इतकं दुःख होत नाही. दुःख तेव्हा पण होतो गर्लफ्रेंड सोडून जाते तेव्हा, पण ज्यावेळेस बॅट ब्रेक होते त्यावेळेस थोडं जास्त दुःख होतो. कारण त्या बॅटने आपण भरपूर सारे धावा बनवलेले असतात, त्या बॅट सोबत आपल्या भरपूर सारे मेमरीज असतात. त्या बॅटमुळे आपण नावाल रूपाला आलेलो असतो, त्यामुळे ती बॅट ब्रेक झाली की नक्की थोडंसं वाईट वाटतं. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावफलक 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे आता पाहू शकतो 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इनिंगचा आपण संपूर्ण विचार केला तर धावेंचा डोंगर पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. दुसऱ्या इनिंग मध्ये धावा कमी आपल्याला पाहायला मिळाला. दिगंबरचं मी कौतुक करेल, रोहनचं कौतुक करेल, ज्या प्रकारे दोघांनी जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्या इनिंग मध्ये इतका मोठा धावसंख्येचा डोंगर बनवला की पाठलाग करत असताना एकही षटक जर कमी धावेंचं आहे तर मात्र आदरणीय रोहनजी पडवल साहेबांची नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांच्या वतीने आपल्याला 2 संघांसाठी जबरदस्त ब्युटिफुल कलर किट पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही विशेष उल्लेख करणार आहोत आणि विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. धावफलक पाहायला मिळेल 29 या आकड्यावर स्विच करत असताना पाहायला मिळतील. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होती आणि नक्कीच इतक्या रगरगत्या उन्हामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर जे बॉल बॉयज आहेत, जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत किंवा दर्शक आहेत, त्या सर्वांचा आम्ही विशेष उल्लेख करणार आहोत, कारण त्यांच्यामुळे आपल्याला टाइम टू टाइम ही मॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. यावेळेस बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि त्यानंतर आलाय हा चौकार. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत विदाउट एनी डाऊट. ज्याने जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग केली असा दिगंबर पाहायला मिळेल, सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅच चला लवकरात लवकर विनंती असेल प्रतीक्षी काळे सर, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ असे आम्ही टॉस्का बॉस कक्षामध्ये प्रेझेंट